आता कधी कधी काय होतं की आपल्याला रचना करायच्या असतात. आपल्याकडे भूमितीमध्ये एक पूर्ण प्रकरण आहे भौमितिक रचनांचं, आणि या रचनांमध्ये दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे कुठलीही रचना करताना आधी त्याची कच्ची आकृती काढायची असते. म्हणजे आपण एक साधं व्यवहारातलं उदाहरण बघूया की एक इमारत बांधायची असेल तर त्याला आराखडा तयार करावा लागतो. तसंच आपल्या रचनांचं आहे. मग रचना करताना आधी नेहमी दिलेल्या ज्या बाबी आहेत त्याच्यावरनं कच्ची आकृती काढायची आहे. मग ह्याला कच्ची आकृती का म्हणतात, तर आपण अगदी अचूक तेवढंच माप घेऊन ती आकृती काढत नाही, पण ती आकृती कशी येईल याचा अंदाज आपल्याला त्याच्यावरनं येतो आणि मग आपण पक्की आकृती काढायची. मग आता पक्की आकृती काढताना काय काळजी घ्यायची, तर मापं आपली अचूक मोजली गेली पाहिजेत. आणि दुसरी महत्त्वाची काळजी अशी घ्यायची आहे की इथे बघा एक आकृती दाखवली आहे. या आकृतीमध्ये काही कंसाच्या खुणा आहेत, चाप ज्याला तुम्ही म्हणतात ते. आपण काय करतो कधी कधी की आपली आकृती काढून झाली की ह्या चापाच्या खुणा खोडून टाकतो. तर त्या अजिबात खोडायच्या नाहीत, पुसायच्या नाहीत. आणि मग आपण कोणते बिंदू प्रत्यक्षपणे तिथे जोडतो हे पण आपल्याला अचूकपणे जोडता येतं आणि आपल्या आकृतीत पण ते दिसतं. आणि काही परिवर्तुळ काढायचे असतील, लंबदुभाजक काढायचे असतील, स्पर्शिका काढायची असेल तर या सर्व ठिकाणी अचूकता लागते. तर ती ह्या चापांच्या छेदनबिंदूमुळे ती आपल्याला आणखीन जवळ आणता येते. तसंच जिथं रेषा म्हटली असेल तिथं रेषाच काढायची, याचा अर्थ तिथं बाणाची टोकं असली पाहिजेत. नाहीतर आपण नुसती एक रेघ ओढतो आणि तो रेषाखंड दिसतो, तसं उपयोगाचं नाहीये. जिथं लंब आहेत किंवा लंब दुभाजक आहेत तर त्या ठिकाणी लंबाची किंवा लंब दुभाजकाच्या खुणा आपल्या कच्च्या आकृतीत पण दिसल्या पाहिजेत आणि पक्क्या आकृतीत पण दिसल्या पाहिजेत. आणखीन एक महत्त्वाचं की जी मापं आपण कच्च्या आकृतीत लिहिलेली आहेत ती मापं व्यवस्थितपणे पक्क्या आकृतीत पण त्या ठिकाणी लिहिणं आवश्यक असतं. म्हणजे या सगळ्यांमुळे रचनेच्या प्रश्नांचे पूर्ण गुण आपल्याला मिळायला मदत होते. थोडं जरी आपलं इकडं तिकडं राहिलं तरी आपले गुण तिथं कमी होऊ शकतात. आता भूमितीमध्ये कधी कधी काय होतं की आकृती दिलेली असते आणि त्या आकृतीवरनं आपल्याला काही गोष्टी समजून घ्याव्या लागतात. त्याच्यातल्या दिलेल्या बाबींचा सहसंबंध लावावा लागतो. मग ते करणं गरजेचं असतं आणि हे कधी कधी शाब्दिक उदाहरणांमध्ये पण होतं. आता आपण एक उदाहरण बघूया. इथे एक आकृती दाखवली आहे. याच्यामध्ये प्रश्न असा आहे की केंद्रीय कोन AOB याचं माप दिलेलं आहे 30 अंश. नंतर त्रिज्या OA दिली आहे 12 सेंटीमीटर आणि प्रश्न विचारला आहे की लघु वर्तुळ खंडाचे क्षेत्रफळ काढा आणि तो रंगीत दाखवला आहे. आता ह्याच्यामध्ये काय आहे की दिलेल्या गोष्टी तुम्ही लिहितात, विचारलेल्या लिहितात, पण इथे अर्थ कसा समजून घ्यायला लागतो, तर इथे तुमच्या डोक्यात सूत्र पक्क आहे की वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ वजा त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर वर्तुळ खंडाचं क्षेत्रफळ. पण त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढताना कधी कधी चुका होतात. त्या कशा, तर इथे कोणाचं माप 30 दिलेलं आहे. 90 दिलं असलं ना तर काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे तुम्ही डायरेक्ट सूत्र वापरू शकता. काटकोन त्रिकोण आहे तो 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. पण इथे 30 अंश दिलेलं आहे. याचा अर्थ इथं त्रिकोणाचा पाया संगत उंची दिलेली नाही. मग आपल्याला इथे रचना करावी लागते की इथं त्रिकोणाच्या पाया संगत उंची आपल्याला दाखवावी लागते आणि मग ती उंची दाखवून एकतर पायथागोरसचं प्रमेय वापरावं लागतं किंवा साइन कॉसचं गुणोत्तर वापरावं लागतं आणि त्या उंचीची किंमत काढावी लागते. आणि मग आपण त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर एकतर साइन गुणोत्तराचं सूत्र वापरा किंवा 1/2 गुणिले पाया गुणिले उंची वापरा. तो निर्णय आपण तिथे घेऊ शकतो आणि त्या क्रमाने आपण पायऱ्या तिथे मांडू शकतो. मग एकदा त्रिकोणाचं क्षेत्रफळ मिळालं की पुढचं सोपं आहे की तुम्ही वजाबाकी करता, उत्तर काढता. मग पुढचा टप्पा महत्त्वाचा काय आहे, जो बीजगणितामध्ये बघितला तो की आलेल्या उत्तराचं शाब्दिक रूपांतर तिथे करणं. म्हणजे तिथे लिहायला पाहिजे आपल्याला की लघु वर्तुळ खंडाचे क्षेत्रफळ जे उत्तराला असेल ते
चौरस सेंटीमीटर आहे. इथं एककाला महत्त्व आहे. मग एकक जर आपण विसरलो लिहायला तर त्याचे पण गुणदानामध्ये वेगळे परिणाम होऊ शकतात. जर त्याला राखीव गुण ठेवलेले असतील तर आपले ते गुण जाऊ शकतात. म्हणून एकक पक्क लक्षात ठेवायचे आणि आपण तिथे एकक लिहायची. मग आता कुठलंही प्रकरण असू दे, म्हणजे महत्त्वमापनाचं असू दे, त्रिकोणमितीमधलं असू दे, निर्देशक भूमितीमधलं असू दे, सर्व ठिकाणी शाब्दिक उत्तर शेवटचं जे आहे ते लिहिणं आवश्यक आहे. आणि आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे आपलं जे शेवटचं उत्तर असतं ना त्याला चौकटी कराव्यात. अशा चौकटी केल्या ना की ते नजरेत भरतं आपल्यालाही आणि परीक्षकाच्याही, आणि व्यवस्थितपणे आपण उत्तरापर्यंत पोचलोय का नाही हे आपल्याला समजतं. आणि आपल्या पेपरचं जे प्रेझेंटेशन आहे, सादरीकरण आहे, ते छान पद्धतीने मांडलेलं आहे हे त्या परीक्षकाला सुद्धा समजतं. तर या लेखनाच्या बाबतीत आपण जर या गोष्टी लक्षात घेतल्या, बीजगणितातल्या असू दे किंवा भूमितीतल्या असू दे, तर आपल्याला चुकांची शक्यता खूप कमी करता येते आणि गुणांवरती त्याचा परिणाम होतो. म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त गुण त्या ठिकाणी मिळतात. तर या सगळ्या पद्धतीने तुम्ही जर सराव केला, लेखनाचा सराव केला, तर यश तुमचं नक्कीच आहे. पण लेखन कौशल्यामध्ये मी जे म्हटलं सुरुवातीला ते महत्त्वाचं आहे की मला जे माहिती आहे, मला जे परीक्षकाला सांगायचं आहे ते मी व्यवस्थितपणे मांडतोय का नाही, हे जर आपण व्यवस्थित लक्षात घेतलं आणि त्या पद्धतीने विचार केला आणि मांडलं तर आपल्याला या विषयाच्या बाबतीत 100% यश नक्कीच मिळेल. धन्यवाद.